विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जानेवारी महिन्याच्या 200+ प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील बघणार आहोत. कमी वेळात जास्त प्रश्नांचा आपण सराव या ठिकाणी करून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर तुम्हाला नोट्स मेकिंग करायची असेल तर नोट्स देखील तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काढून घेऊ शकतात. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कायदे पंडित प्राध्यापक वेदप्रकाश नंदा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2018मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट, अलीकडेच चीनच्या संशोधन जहाजावर कोणत्या देशाने बंदी घातली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्यानमार या देशाने बंदी घातली आहे. ऑप्शन क्रमांक डी, श्रीलंका हे योग्य उत्तर आहे. श्रीलंकेने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चीनी संशोधन जहाजावर 1 वर्षाची बंदी घातली आहे. राष्ट्रपती आहेत श्रीलंकेचे रानिल विक्रमसिंघे. पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने. राजधानी आहे श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. विधानसभा आणि कोलंबो आहे कार्यकारी आणि न्यायिक. चलन आहे श्रीलंका रुपया. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केले आहे? राईट आन्सर आहे केरळ राज्य. पहिल्यांदा के स्मार्टचा फुल फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे. तो आहे केरला सोल्युशन फॉर मॅनेजिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन. के स्मार्ट प्रशासकीय सुधारणा आणि परिवर्तनीय व्यवस्थापकीय करण्यासाठी केरळ सोल्युशन. मराठीमध्ये अर्थ, के स्मार्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणेल. नेक्स्ट, भारत सरकार डॅडॅच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मुक्त हालचालींची व्यवस्था संपवण्याचा विचार करत आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्यानमार. म्यानमारच्या सीमेवर फ्री मूव्हमेंट रेझिम दोन्ही बाजूने राहणाऱ्या लोकांना विजाशिवाय 16 किलोमीटर एकमेकांच्या प्रदेशात प्रवेश करण्यास परवानगी देते. भारताची 4 राज्ये मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या म्यानमारला लागून आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी पत्रकार दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6 जानेवारी. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832ला सुरू करण्यात आले. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इसवी सन 1845 साली काढली आहे. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असून नंतर याच तारखेला त्यांनी दर्पण हे मासिक प्रथम प्रकाशित केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात 6 जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, भारताच्या लेह लडाखने कोणत्या देशाच्या लॅमडोंग शहरासोबत ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन करार केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हिएतनाम. लडाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. याची जी राजधानी आहे ती आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत BD मिश्रा. नेक्स्ट, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे विवेक श्रीवास्तव. तर याच अनुषंगाने बाकीही महत्त्वाच्या नियुक्ती बघूयात. BSFचे महासंचालक आहेत नितीन अग्रवाल. रॉचे महासंचालक आहेत रवी सिन्हा. CRPFचे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग. CBIचे महासंचालक आहेत प्रवीण सूद. ISFचे महासंचालक आहेत नीना सिंग आणि ICGचे महासंचालक आहेत राकेश पाल. नेक्स्ट, जानेवारी 2024मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे प्राध्यापक BR कंबोज. चौधरी चरण सिंग हरियाणा यांच्या काळात ते कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. कृषी विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि विस्तार तज्ज्ञ म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ऑपडोअर हे ई-कॉमर्स ॲप अलीकडे कोणी लॉन्च केले आहे? ऑप्शन आहेत आकाश अंबानी, फाल्गुनी नायर, बिन्नी बन्सल की यापैकी नाही. तर राईट आन्सर आहे बिन्नी बन्सल यांनी ऑपडोअर हे ई-कॉमर्स ॲप लॉन्च केले. नेक्स्ट, नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिनेश के त्रिपाठी यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे?
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. मध्य प्रदेश राज्य सरकारने ही योजना लॉन्च केली आहे. अधिकची माहिती. बाजरीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत कोडो, कुटकी, नाचणी, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये दिले जातील. PM नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. आता मध्य प्रदेशची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. जे नवीन मुख्यमंत्री आहेत ते आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील हाटी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशची स्थापना 25 जानेवारी 1971ला झाली आहे. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला. नेक्स्ट, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर राईट आन्सर आहे तेलंगणा. अधिकची माहिती. सायबर गुन्हा संगणक आणि नेटवर्कद्वारे केलेला गुन्हा आहे. गेल्या वर्षामध्ये तेलंगणात बँकिंग फसवणुकीची 3223 प्रकरणे, OTP फसवणुकीची 2179 प्रकरणे आणि सायबर ब्लॅकमेलिंगची 234 प्रकरणे नोंदवण्यात आले आहेत. तेलंगणानंतर महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश हे सायबर क्राईम हॉटस्पॉट आहेत. फेक प्रोफाईलची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेली आहेत. ATM फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे बिहारमध्ये आहेत. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. बॉम्बे जयश्री यांना हा संगीता कलानिधी पुरस्कार 2023 मिळाला. फाल्कन 09 या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारतातील पहिले उपग्रह कोणते आहे? राईट आन्सर आहे GSAT-20. प्रथमच भारत SpaceX फाल्कनवर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. GSATचा फुल फॉर्म आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. कोणत्या खेळाडूने विक्रमी 5व्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप पुरुष जिंकले आहे? तर राईट आन्सर आहे मॅग्नस कार्लसन यांनी विक्रमी 5व्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली आहे. अफगाणिस्तानातील शांततेसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे विशेष दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. हमीद करझाई यांची अफगाणिस्तानातील शांततेसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे विशेष दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2024मध्ये ब्रिक्स सदस्य देशांची संख्या 5 वरून किती होणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. एकूण 10 होणार आहे. खरं तर आधी 5 देश होते. ब्रिक्स म्हणजे काय? 5 देश होते. त्यामध्ये नव्याने 6 देश ॲड झाले, परंतु ऐनवेळेला अर्जेंटिना यातून बाहेर झाला. त्यामुळे आता एकूण 10 सदस्य देश यामध्ये असणार आहे. कोणत्या राज्याने जानेवारी 2023मध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत कॅशलेस हेल्थकेअर सुविधा सुरू केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. हरियाणा. अधिकची माहिती. नवीन वर्षात सरकारी कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कॅशलेस आरोग्य सुविधाची घोषणा केली. हे 2018मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. काला नुनिया तांदूळ आणि कोडियाल साड्यांसह कोणत्या राज्यातील 5 उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. पश्चिम बंगाल. आता पश्चिम बंगालची जी स्थापना आहे ती 26 जानेवारी 1950ला झाली आहे. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहेत CV आनंदा बोस. राजधानी आहे कोलकाता. आर्टन कॅपिटलच्या जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. UAE. UAE पासपोर्ट धारक 130 देशांमध्ये पूर्व व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. या निर्देशांकात जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा पासपोर्ट 66व्या क्रमांकावर आहे. भारतीय पासपोर्टधारक 77 देशांमध्ये प्रवास करू शकतात. भारतीय पासपोर्टधारक 24 देशांमध्ये व्हिसामुक्त देशात प्रवेश करू शकतात. नृत्य कलानिधी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. वसंत लक्ष्मी. म्युझिक अकादमी चेन्नईचा 17वा नृत्य महोत्सव हा होता. डॅडस सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र.
रिपोर्टनुसार ड्रोनचा वापर टेहळणी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चुकून झालं, ही जी माहिती आहे ती पंजाबची आहे. आपणाला महाराष्ट्राची माहिती पाहिजे होती, तर ठीक आहे, पंजाबची माहिती बघून घेऊयात. पंजाबची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्या नुकत्याच झालेल्या नेपाळ भेटीदरम्यान किती करारांवर स्वाक्षरी झाल्या आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद हे दोन्ही देशांमधील 7व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले होते. विजयवात दीर्घकालीन करार या अंतर्गत नेपाळ पुढील 10 वर्षात भारताला 10,000 मेगावॅट वीज विकणार आहे. उच्च प्रभाव असलेल्या समुदाय विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 कोटी रुपयांच्या फास्ट ब्रीडर रिॲक्टर प्लांटचे उद्घाटन कोठे केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू. अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला तामिळनाडूची. मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन, राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट, देशात प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कोठे सुरू झाले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दीव या ठिकाणी हे मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स सुरू झाले आहेत. आगामी ऑलिम्पिकसाठी अभ्यंगतांना डिजिटल शेंझेन व्हिसा देणारा पहिला युरोपीय देश कोणता देश बनेल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी फ्रान्स. तर आता फ्रान्सविषयी अधिकची माहिती बघूयात. अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न, राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड. कारण याच दिवशी विद्यार्थी मित्रांनो अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक होणार आहे, त्यामुळे हा दिवस छत्तीसगड राज्य सरकारने ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता छत्तीसगडविषयी माहिती घेऊयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 2000ला. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन आणि राजधानी आहे नवा रायपूर. नेक्स्ट, कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जैन विद्यापीठ बेंगळुरू. हा नवोदित तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी आणि जोपासण्यासाठीचा एक पुरस्कार आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हा प्रदान केला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील आदी केकीर जिंजरला जय टॅग देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचलविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आणि राजधानी आहे इटानगर. नेक्स्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, रश्मी शुक्ला ह्या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. नेक्स्ट, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 9 जानेवारीला. तर लक्षात घ्या, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. 2003 सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. नेक्स्ट, परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे रणधीर जयस्वाल यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. गंगासागर मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल. कुंभ नंतर हा जगातील दुसरा सर्वात मोठा हिंदू मेळा आहे. सागर बेटावर हा मेळा भरतो. नेक्स्ट, अलीकडे कोणत्या राज्याला कापडगंडा शाल आणि लांजिया सौरा पेंटिंगसाठी जय टॅग मिळाला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिसा. नेक्स्ट,
अलीकडेच कोणत्या देशाने PM मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर 3 मंत्र्यांना निलंबित केले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मालदीव. यूथ अफेअर्स मंत्रालयातील 3 उपमंत्री मरियम शिवना, मलशा शरीफ आणि महजम मजीद यांच्यानंतर हा मुद्दा सुरू झाला. आता मालदीवचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत मोहम्मद मुइझू. राजधानी आहे माले आणि चलन आहे मालदीवन रुपया. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, नितीन करीर. महाराष्ट्राची जी स्थापना आहे ती 1 मे 1960ला झाली आहे. हा दिन महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. नेक्स्ट, अलीकडेच इस्रोने कोणत्या रॉकेटवर पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युअल सेलची यशस्वी चाचणी केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, PSLV-C58. PSLVचा फुल फॉर्म होतो पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, मराठीमध्ये ध्रुवीय उपग्रहण प्रक्षेपण वाहन. इस्रोची जी स्थापना झाली आहे ती आहे 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलुरू. आणि इस्रोचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, P संतोष. NARCLचा फुल फॉर्म आहे नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, ज्याला मराठीत आपण म्हणतो राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी. नेक्स्ट, व्हाय भारत मॅटर नावाचे पुस्तक कोणाचे आहे? तर राईट आन्सर आहे S जयशंकर. आणि S जयशंकर हे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणजेच काय परराष्ट्र मंत्री आहेत. नेक्स्ट, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राईट आन्सर आहे इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रादेशिक गटात भारतीय अधिकाऱ्यांनी प्रमुख पद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे. पांडे हे 1990च्या बॅचचे इंडियन फॉरेन सर्व्हिस अधिकारी आहेत. नेक्स्ट, 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऋत्विक रंजनम पांडे. नेक्स्ट, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान म्हणून सलग डॅश वेळेस विजयी झाल्या आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5व्या वेळेस. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्वारो कोणत्या ठिकाणाला धडकले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मादागास्कर. लक्षात घ्या 2024 हे पहिले फर्स्ट सायक्लोन आहे. भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, संगीत. कार्यक्रमात सुचेता सतीश यांनी 140 भाषांमध्ये गाणी गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 2024मध्ये किती राज्यसभा सदस्य निवृत्त होणार आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 68. कार्यक्रमास तर या ठिकाणी लक्षात घ्या राज्यसभेमध्ये एकूण 68 सदस्य विद्यार्थी मित्रांनो निवृत्त होणार आहे. राज्यसभा ही जी असते ती वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा ही कनिष्ठ सभागृह असतं. राज्यसभामध्ये जे निवडून येतात बरोबर ते विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष त्या ठिकाणी असतात. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे रिटायर होतात, त्या जागी नवीन सदस्य येतात. म्हणून हे जे सभागृह असतं त्याला स्थायी सभागृह म्हणतात आणि जी लोकसभा असते त्याला अस्थायी सभागृह म्हणतात, लक्षात घ्या. नेक्स्ट, देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे मध्य प्रदेश या ठिकाणी. देशभरातील सामान्य नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित स्थानिक आणि पारंपरिक अन्नाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मध्य प्रदेशची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. नेक्स्ट, UK सरकारकडून नुकतीच नाईटहुड ही पदवी कोणाला बहाल करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे डॉक्टर अमृतपाल सिंग. त्यांच्या वैद्यकीय सेवांसाठी ही पदवी बहाल करण्यात आली. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये जनरल प्रॅक्टिसचे ते प्राध्यापक आहेत. ब्रिटनचे राजे चार्ल्स III यांच्या हस्ते अमृतपाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता इंग्लंडविषयी माहिती घेऊयात. ब्रिटनचे नवीन सम्राट आहे चार्ल्स III.
पंतप्रधान आहेत ऋषी सुनक, राजधानी आहे लंडन आणि चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. नेक्स्ट, कोणत्या कंपनीने अलीकडेच कृष्णा गोदावरी खोऱ्यात प्रथमच तेल उत्पादन सुरू केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ONGC. अधिकची माहिती, देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हा या प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे. ONGCची स्थापना 14 ऑगस्ट 1956 झाले आहे. अध्यक्ष आहेत अरुण कुमार सिंग आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली. खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात फार्मा पार्क उभारणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. ललितपूर बुंदेलखेडमध्ये हे फार्मा पार्क उभारणार आहेत. स्थापना झाली आहे उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 12 जानेवारी. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. संयुक्त राष्ट्रसंघाने 1984 पासून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली आहे. नेक्स्ट, CREDI अहवालानुसार देशातील अव्वल MSME राज्य कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र हे अव्वल राज्य आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू महत्त्वपूर्ण योगदानकर्ते म्हणून उदयास आले आहेत, जे एकत्रितपणे भारतातील नोंदणीकृत MSMEच्या महत्त्वपूर्ण भागाचे प्रतिनिधित्व करतात. उत्तर प्रदेशने राष्ट्रीय MSME परिस्थितीत 9% वाटा असलेल्या पहिल्या 3 राज्यांमध्ये उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे. नेक्स्ट, रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अरुणा नायर. तसेच लक्षात घ्या, आपणाला चालू घडामोडी प्रश्नसंच हवा असेल तर आपण घेऊ शकतात. जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ प्रश्न या ठिकाणी आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे. प्राईज आहे फक्त 99 रुपये. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकतात. प्रश्न क्रमांक 1, सरकार भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ किती रुपये किलो दराने विकत घेणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 25 रुपये. नेक्स्ट, प्रगत रॉकेट प्रणाली फतेह-2 ची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? ऑप्शन आहेत भारत, पाकिस्तान, इराण की इराक. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, पाकिस्तान या देशाने विद्यार्थी मित्रांनो फतेह-2 ची यशस्वी चाचणी केली. नेक्स्ट, हे 400 किलोमीटरपर्यंतच्या उच्च अचूकतेसह लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. नेक्स्ट, HDFC बँकेच्या अध्यक्षपदावर अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अत्यन चक्रवर्ती यांची HDFC बँकेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, फिस्ट सॉफ्टवेअर कोणी सुरू केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, इस्रोने फिस्ट सॉफ्टवेअर सुरू केले. अधिकची माहिती बघूयात. हे पुस्तक अंडरग्रॅज्युएट अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरेल आणि फिस्ट सॉफ्टवेअरच्या व्यापक वापराला प्रोत्साहन आणि समर्थन देईल. फिस्टचा फुल फॉर्म आहे फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, तामिळनाडूमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रकल्प आहे तो स्थित आहे. अधिकची माहिती, कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या पॉवर युनिट्सच्या बांधकामासाठी भारत आणि रशिया यांच्यात करार करण्यात आला. आता तामिळनाडू आला आहे, त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, यूट्यूबवर सदस्यांच्या बाबतीत जगातील नंबर 1 नेते कोण बनले आहेत? म्हणजे जर आपण पॉलिटिकल जे पर्सन बघितले तर त्यामध्ये सर्वात जास्त फॉलोअर कोणाचे आहेत? तर ते आहेत भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी. तर यांचे एकूण 20 मिलियन फॉलोअर आहेत, 20 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि 23,000 आतापर्यंत व्हिडिओ टाकले आहेत. तसेच राहुल गांधीचे एकूण 3.52 मिलियन फॉलोअर आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला ॲथलीट 2023च्या यादीत समाविष्ट केलेल्या एकमेव भारतीय खेळाडू कोण आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, PV सिंधू. या ठिकाणी महिला ॲथलीट विचारला आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, उत्तर प्रदेशातील पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोठे उद्घाटन करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, बटेश्वर.
अधिकची माहिती बघून घेऊ। ही हेलिकॉप्टर सेवा आग्रा येथील बटेश्वर ते मथुरेतील गोवर्धनपर्यंत सुरू करण्यात येणार आहे। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर चालणारा अटल गीत गंगा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला। आता उत्तर प्रदेशची स्थापना झाली आहे 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, जगातील सर्वात जुना किल्ला अलीकडेच कोणत्या देशात सापडला आहे? राईट आन्सर आहे रशिया या ठिकाणी। अधिकची माहिती, पुरातत्व शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने सायबेरियातील एक महत्त्वाचा किल्ला शोधला आहे। थाला जगातील सर्वात जुना किल्ला म्हटले जात आहे। हा किल्ला अमान्य नदीच्या काठीवर वसला आहे। आता रशियाविषयी अधिकची माहिती बघूयात। अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल। नेक्स्ट, उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर राईट आन्सर आहे अयोध्या धाम जंक्शन। आता नुकत्याच जेवढे विद्यार्थी मित्रांनो नावे बदलण्यात आले आहेत ते बघूयात। सर्वात पहिल्यांदा आहे रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन, याचं नाव ठेवण्यात आलं आहे उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन। मंडू हाडिया स्टेशन उत्तर प्रदेश बनारस स्टेशन। हुबळी रेल्वे स्टेशन कर्नाटक श्री सिद्धरुद्र स्वामीजी रेल्वे स्टेशन। नवगड रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश सिद्धार्थनगर रेल्वे स्टेशन नाव ठेवण्यात आलं आहे। होशंगाबाद रेल्वे स्थानक मध्य प्रदेश, याचं नाव ठेवण्यात आलं आहे नर्मदापुरम रेल्वे स्टेशन। मुंबईमधील चर्चगेट स्थानक याचं नाव ठेवण्यात आलं आहे सी डी देशमुख रेल्वे स्थानक। फिरोजाबाद रेल्वे स्थानक याचं नाव ठेवण्यात आलं आहे चंद्रनगर रेल्वे स्टेशन आणि पातालपानी स्टेशन याचं नाव ठेवण्यात आलं आहे तंट्या भील स्टेशन। प्रश्न क्रमांक 1, कोणता देश 2027 पासून काही उत्पादनांवर नवीन कार्बन आयात शुल्क लागू करेल? आपण देखील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता। तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी यूके देश विद्यार्थी मित्रांनो 2027 पासून काही उत्पादनांवर नवीन कार्बन आयात शुल्क लागू करणार आहे। याचं जे उद्दिष्ट आहे ते काय आहे? कमी कठोर हवामान धोरणे असलेल्या देशांकडून स्वस्त आयातीपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यास मदत करणे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या राज्यात 1500 लोकांनी तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश। आता मध्य प्रदेशच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या। मध्य प्रदेशची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, हे नव्याने निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो। राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, भारताच्या मिनरल विदेश इंडिया लिमिटेड कंपनीने लिथियमच्या शोधासाठी आणि विकासासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्जेंटिनासोबत करार केला आहे। कारण की लिथियम विद्यार्थी मित्रांनो ज्या आता इलेक्ट्रिकल व्हेकल आले आहेत त्यामधल्या ज्या बॅटरी असतात त्या बनवण्याकरिता लिथियम खूप महत्त्वाचं आहे। आणि अर्जेंटिना झालं किंवा चीन झालं किंवा बाकी देश झालं यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात लिथियम आहे, त्याकरिता हा करार करण्यात आला आहे। अधिकची माहिती बघून घेऊ। अर्जेंटिनामधील लिथियम खनिजचा शोध आणि विकासासाठी केंद्र सरकार 5 वर्षात सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। भारताने 2022 मध्ये लिथियमच्या शोधासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिटिकल मिनरल्स फॅसिलिटेशन ऑफिससोबत सामंजस्य करार केला होता। लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरीजमध्ये वापरले जाते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, विश्वभारतीने नवीन जीवाणू शोधून त्याचे नाव कोणत्या व्यक्तिमत्वावर ठेवले आहेत? असे जे प्रश्न असतात ना विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण की एक थोर व्यक्तीवर हे जे नाव ठेवण्यात आलं आहे। तर याचं पहिल्यांदा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर। अधिकची माहिती बघूयात। नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावर पॅन्टिनी टागोरी असे नाव देण्यात आले आहे। हा जीवाणू कृषी पद्धतीमध्ये क्रांती घडवू शकतो आणि शेतीमध्ये गेम चेंजर देखील ठरू शकतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, करबी युवा महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये आयोजित केला जाईल। आता या ठिकाणी काय विचारले, महोत्सव आले आहेत तर महोत्सवाच्या अनुषंगाने बघूयात काही इम्पॉर्टंट महोत्सव कोणत्या राज्यात साजरे केले जातात। तर पहिला आहे इगास महोत्सव उत्तराखंडमध्ये साजरा केला जातो, उत्तराखंडची कॅपिटल आहे डेहराडून। त्यानंतर उगादी महोत्सव गंगा पुष्करा महोत्सव आंध्र प्रदेशमध्ये केला जातो, राजधानी आहे विशाखापट्टणम।
खारची महोत्सव त्रिपुरामध्ये. आता त्रिपुराची कॅपिटल खाली कमेंट करा, होमवर्क आहे. मदाई महोत्सव जो आहे तो छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो, कॅपिटल आहे रायपूर. त्यानंतर मेघा कायक फेस्टिवल मेघालयमध्ये साजरा केला जातो, याची जी कॅपिटल आहे खाली कमेंट करा. त्यानंतर परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो, कॅपिटल आहे इटानगर. जल्लीकट्टू महोत्सव तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो, कॅपिटल आहे चेन्नई. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजून व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही एखाद्या परीक्षेची जर तयारी करत असाल तर त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी टॉपिक खूप महत्त्वाचा असतो, तो एकाएकी अभ्यास करून होत नाही. तुम्ही डेली जर व्हिडिओ बघितला, कधीही बघा, ट्रॅव्हल करताना किंवा कधी, हे जर डेली बेसिसवर बघितले ना तर अधिकची माहिती दररोज ऐकून काही ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत त्या तुमच्या ऑटोमॅटिकली पाठवून जातात. त्यामुळे डेली जे व्हिडिओ येतात ते नक्की आपण बघितले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 6. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, M नरविने. तर पुस्तकाला आहे तर पुस्तक, आता जे महत्त्वाचे जे पुस्तक आणि लेखक आहेत ते आपण बघून घेऊयात. फेअरलेस गव्हर्नर हे आहे किरण बेदी. आझाद गुलाम नबी आझाद. गांधी सियासत और संप्रदाय पीयूष गोयले. क्रॉस कोर्ट जयदीप मुखर्जी. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष. मिल्क अँड हनी रुपी कौर यांचे हे पुस्तकं आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. अयोध्या विमानतळाचे डॅडॅश असे नामकरण करण्यात येणार आहे. तर राईट आन्सर आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ असे नामकरण करण्यात येणार आहे. आता जे नुकतेच जे महत्त्वाचे जे नाव बदलण्यात आले आहेत ते बघून घेऊयात. मुंबईमधील जे चर्चगेट स्थानक आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं CD देशमुख. फिरोजाबाद रेल्वे स्थानकचं नाव ठेवण्यात आलं आहे चंद्रनगर रेल्वे स्टेशन. पातालपानी स्टेशन याचं नाव ठेवण्यात आलं तंट्याब हिल स्टेशन. फेसबुकचं नाव ठेवण्यात आलं आहे मेटा. मोटेरा स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 4.56 किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बिहार. अधिकची माहिती बघून घेऊ. 4.56 किलोमीटर लांबीचे बांधकाम बिहारमधील दिघा आणि सोनपूर यांना जोडण्यासाठी गंगा नदीवर बांधण्यास मंजुरी दिली आहे. या पुलामुळे पटना ते संभाजीनगरला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच आता बिहाराला आहे, अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. रिलायन्स जिओ आणि डॅडॅश भारत GPT लॉन्च करण्यासाठी सहकार्य करत आहे. तर राईट आन्सर आहे रिलायन्स जिओ आणि IIT मुंबई. अधिकची माहिती बघा. रिलायन्स जिओ मीडिया वाणिज्य दळणवळण AI शक्तीवर चालवणारे उत्पादन आणि सेवा लॉन्च करेल. आणि लक्षात घ्या, रिलायन्स जिओचे जे चेअरमन आहेत ते आहेत आकाश अंबानी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10. शीतल देवी या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे. आणि या असे जे टॉपिक आहेत त्यावर प्रश्न नक्की एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्हाला जर सामान्य ज्ञान या टॉपिकवर 4200 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान असे सर्व टॉपिक कव्हर होणार आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा. अलीकडेच मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता करायला मंजुरी दिली आहे? ऑप्शन आहेत फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया की जपान. आपण व्हिडिओ पॉज करून स्वतः देखील विद्यार्थी मित्रांनो ट्राय करू शकता. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इटली. अधिकची माहिती. भारत आणि इटली या दोन देशांमधील लोकांशी संपर्क वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. या करारानुसार इटलीमध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष इटलीमध्ये राहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट बहाल केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान. अधिकची माहिती. जपानचे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन आणि भाषा आहे जपानीज. तसेच काल विद्यार्थी मित्रांनो जपानमध्ये 7.1 रिक्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का देखील आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3.
पूजा धांडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कुस्ती. माजी जागतिक आणि आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती महिला कुस्तीपटू पूजा धांडा आहेत. भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने 1 वर्षाची त्यावर बंदी घातली आहे. 2022मध्ये नाडाने पूजा धांडा यांच्यावर 12 महिन्याच्या कालावधीत बंदी घातली होती. पूजा धांडा हरियाणाच्या आहे. 2019मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. नेक्स्ट, 2023 फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मॅग्नस कार्लसन. सर्वोत्तम, आता या अनुषंगाने ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यातील महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. सर्वोत्तम पुरुष ट्रॅक ॲथलीट 2023 नोहा लायल्स USA. सर्वोत्कृष्ट महिला ट्रॅक ॲथलीट 2023 फेथ किपयोगेन केनिया. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 अंतिम पागल. ITF वर्ल्ड चॅम्पियन्स अवॉर्ड 2023 पुरुष वर्ग नोवाक जोकोविच सर्बियन टेनिसपटू आहे. तसेच ITF वर्ल्ड चॅम्पियन 2023 महिला वर्ग आर्याना सबलेंका बेलारुशियन टेनिसपटू आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5 बघत आहे. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या. दरवर्षी DRDO स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 1 जानेवारी. अधिकची माहिती, DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली आहे 1958मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहेत संरक्षण मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन, मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी LP हेमंत के श्रीनिवासुलू. अधिकची माहिती, व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधांमध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट, CISFच्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नीना सिंग. आता CISFचा फुल फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याला असे म्हणतात. स्थापना आहे 10 मार्च 1969ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट, ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी राहुल रजकोत्रा. ITBPचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, ज्याला मराठीत म्हणतो इंडो तिबेट सीमा पोलीस. स्थापना झाली आहे 1962ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचा जो मोटो आहे तो आहे ब्रेवरी, शौर्य, परसिवरन्स म्हणजे काय सातत्य आणि डेडिकेशन म्हणजे समर्पण. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने प्रथम कोणत्या देशाला रुपयात पैसे दिले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी UAE. नेक्स्ट, CNN बिझनेसचे CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्या नडेला. हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. सुंदर पिचे आहे गुगलचे. आता अंजली पिचे आणि अनुपमा नडेला कोणत्या कंपनीचे CEO आहेत? खाली कमेंट करा. सुकन्या समृद्धी योजनेत %% वाढ करण्यात आली आहे. ऑप्शन आहेत 0.20%, 0.10%, 0.05% की 0.25%. राईट आन्सर आहे 0.2% वाढ करण्यात आली आहे. 3 वर्षांच्या ठेवीच्या दरामध्ये 0.10% वाढ करण्यात आली. सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. 22 जानेवारी 2015ला ही स्कीम विद्यार्थी मित्रांनो लॉन्च करण्यात आली आहे. सपोज एखादा पॅरेंट असेल आणि त्याचं जर इन्कम टॅक्समध्ये येत असेल म्हणजे इन्कम त्याचा 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ATCमध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत क्लेम करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. तर लक्षात घ्या, जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. तसेच दहेज येथे OPAL पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे भरूच जिल्ह्यामध्ये. या गोष्टींमुळे गुजरातला पेट्रो राजधानी असे देखील म्हटले जाते.
नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, न्यूझीलंडच्या कोणत्या शहरात भारतीय महावाणिज्य दूतावास उघडण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओकलँड. न्यूझीलंडविषयी अधिकची माहिती बघूयात. पंतप्रधान आहेत ख्रिस्तोफर लक्सन, राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन आहे न्यूझीलंड डॉलर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, राजस्थानचे पहिले स्नेक पार्क डॅडेश येथे सुरू होणार आहे? तर राईट आन्सर आहे कोटा या ठिकाणी. अधिकची माहिती, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने याला नुकतीच मान्यता दिली आहे. कोटा स्नेक पार्कमध्ये 29 भारतीय आणि 4 अमेरिकन प्रजातीचे साप ठेवता येतील. कोटा येथील स्नेक पार्कसाठी 10 कोटी रुपयांचे बजेट देखील असणार आहे. लक्षात घ्या, राजस्थानविषयी अधिकची माहिती. स्थापना झाली आहे 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर राईट आन्सर आहे 2 जानेवारीला. आताच्या जानेवारी महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस बघूयात. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन म्हणजेच पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर नेक्स्ट, नुकतीच 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर अरविंद पनगरिया. आता नव्याने ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांविषयी अधिकची माहिती बघूयात. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक आहेत प्रवीण मधुकर पवार. भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया. कोटक महिंद्रा बँक MD आणि CEO आहेत दीपक गुप्ता. UN ऑडिटर पॅनल उपाध्यक्ष आहेत गिरीशचंद्र मुर्मू आणि FICCIचे नवीन अध्यक्ष आहेत अनिश शहा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, बुद्धिमत्ता क्षमता वाढवण्यासाठी इस्रो 5 वर्षात किती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. अत्यावश्यक स्थानिक बुद्धिमत्ता गोळा करण्यासाठी हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत अनेक स्तरावर ठेवले जातील. हा उपग्रह प्रामुख्याने लष्करी वापरासाठी लष्करी उपग्रह असेल. जगातील सर्वात जास्त लष्करी उपग्रह असलेले देश आहेत अमेरिका 239, चीन 140 आणि भारत या रँकिंगमध्ये 7 क्रमांकाला आहे. भारताकडे एकूण 9 उपग्रह आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. आता जे पहिल्या गोष्टी आहेत ते आपण बघूयात. भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस आहे नवी दिल्ली. देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक हैदराबाद. देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश. जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार. भारतातील पहिला अंडर वॉटर रोड मुंबई. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ब्रिक्समध्ये सामील न होण्याची घोषणा केली आहे? तर अर्जेंटिनाने सांगितलं आहे की आम्ही ब्रिक्समध्ये सामील होणार नाही. अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष आहेत जेवियर मिलीने आपल्या देशाची ब्रिक्समध्ये सामील होण्याची योजना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ऑगस्ट 2023मध्ये झालेल्या 15व्या ब्रिक्स परिषदेत 6 देशांचा समावेश झाला. त्यामध्ये आहेत इजिप्त, इराण, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, भारत जगातील डॅश क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनला आहे? तर भारत आहे 2ऱ्या क्रमांकाला आणि 1ल्या क्रमांकाला आहे चीन. एकूण उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे, जरी इतर सर्व प्रमुख उत्पादनांची घट नोंदवली. पोलाद मंत्रालयाच्या मते देशांतर्गत स्टीलचे उत्पादन सुमारे 90 दशलक्ष टन होते. देशांतर्गत स्टीलचा वापर 87 दशलक्ष टन होता. भारत 2050पर्यंत 435 दशलक्ष टन उत्पादन करेल. तर प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वयोमर्यादा 50 वर्ष केली आहे? ऑप्शन आहेत आसाम, झारखंड, तामिळनाडू की गुजरात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, झारखंड.
आणि झारखंडची कॅपिटल रांची आहे, लक्षात असू द्या. अधिकची माहिती, आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यांना 60 वर्षानंतर नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नेक्स्ट, आसाम सरकारच्या प्रमुख आरोहण योजनेसाठी कोणत्या IITने सहकार्य केले आहेत? सर्वप्रथम IIT म्हणजे काय, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, IIT गुवाहाटी. आणि याचा जो उद्देश आहे तो काय आहे की गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करणे. नेक्स्ट, भारत कोणत्या देशाने पुढील 4 वर्षांच्या कालावधीसाठी 2024-28 सल्लामसलत करारावर स्वाक्षरी केली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, रशिया. अधिकची माहिती, याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, कनेक्टिव्हिटी, लष्करी तांत्रिक सहकार्य आणि लोक ते लोक देवाणघेवाण यामध्ये प्रगती करणे. रशियाचे जे अध्यक्ष आहेत ते आहे व्लादिमीर पुतिन. राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल. नेक्स्ट, बेटी बचाओ बेटी पढाओचे ब्रँड अँबॅसेडर विद्यार्थी मित्रांनो कोणाला करण्यात आले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक A, पिंकी यांना विद्यार्थी मित्रांनो ब्रँड अँबॅसेडर करण्यात आला आहे. तर याच अनुषंगाने इतर जे कंपन्या आहेत आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर बघून घेऊयात. बाटाचे आहे दिशा पाटणी, फायरबोल्टचे आहेत कियारा आडवाणी, कॅशिफायचे आहेत राजकुमार राव, बंधन बँकचे आहेत सौरव गांगुली, खादी पेंटचे आहेत नितीन गडकरी, मास्टरकार्डचे आहेत लक्ष्य सेन, CRPFचे आहेत PV सिंधू आणि पेप्सी आणि स्टार स्पोर्टचे आहेत रणवीर सिंग. नेक्स्ट, हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B, स्वीडन. ज्यामुळे हायड्रोपोनिक जागेत वनस्पतीचा वाढीचा वेग वाढू शकतो. ही मातीविरहित मशागत पद्धत ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणून ओळखले जाते, मूळ प्रणाली वापरते जी नवीन लागवडीच्या सबस्ट्रेटद्वारे विद्युतीयरित्या उत्तेजित केली जाते. नेक्स्ट, नुकतेच 12व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C, गुजरात या ठिकाणी. तर कोणत्या मंत्रालयाने केलं आहे? तर युनियन मिनिस्टर फॉर सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. त्यालाच आपण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री असे म्हणतो. आता गुजरातविषयी अधिकची माहिती बघून घेऊ. स्थापना झाली आहे 1 मे 1960ला आणि महाराष्ट्राचा देखील स्थापना दिवस 1 मे 1960 आहे. तोच दिवस विद्यार्थी मित्रांनो कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. नेक्स्ट, प्लास्टिक कचऱ्याचा रासायनिक पुनर्वापर करून ISCC+ प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोण आहेत? आता काय की रिसायकलेबलवर खूप जास्त भर आहे एक्झाममध्ये. तर असे जे लॉंग फॉर्म असतात ना 100% त्या ठिकाणी विचारले जातात. शॉर्ट फॉर्म देतात आणि त्याचा लॉंग फॉर्म विचारतात. हा देखील प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, रिलायन्स ग्रुप. रिलायन्सची जामनगर रिफायनरी ही ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी देशातील पहिली रिफायनरी ठरली आहे. याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी अँड कार्बन सर्टिफिकेशन. नेक्स्ट, 2023मध्ये वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत भारतातील अव्वल राज्य कोणते आहे? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र. अधिकची माहिती बघून घेऊ. भारतातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973मध्ये करण्यात आली होती आणि ते प्रोजेक्ट टायगरद्वारे शासित होते. 2018-19च्या ताज्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील 20 राज्यांमध्ये 2967 वाघ भारतात आहे. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प 1973 ते 74 तयार करण्यात आला आहे आणि हा कुठं आहे तो उत्तराखंडमध्ये. वाघांची संख्या आहे एकूण 215. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प 1973-74मध्ये तयार करण्यात आला. कर्नाटक या ठिकाणी आहे. वाघांची संख्या आहे 120. भारतात एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. 53वे व्याघ्र प्रकल्प आहेत राणीपूर वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहेत ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगाव आणि बोर. नेक्स्ट, भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन 2024 कोठे सुरू होईल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B, राजस्थान या ठिकाणी. भारत UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉनच्या पहिल्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली UAE लँड फोर्सची तुकडी भारतात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती किंवा बाल दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?
तर राईट आन्सर आहे 3 जानेवारी हा दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येतो. अधिकची माहिती, महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला नायगाव या ठिकाणी झाला आहे आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 10 मार्च 1897ला पुणे या ठिकाणी झाला. हेताई अम्मान हा कोणत्या राज्यातील खूप लोकप्रिय सण आहे? ऑप्शन आहेत ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान की मध्य प्रदेश. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. आता तामिळनाडूच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन, राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई. ओडिसाची कॅपिटल माहीत पाहिजे, भुवनेश्वर आहे. राजस्थानची आहे जयपूर आणि मध्य प्रदेशची आहे भोपाळ. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानचे जे नवीन मुख्यमंत्री आहेत ना त्यांचे देखील नाव आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 2. ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात कोणते राज्य अव्वल आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. अधिकची माहिती, ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्मचा शुभारंभ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीने भारतीय न्यायव्यवस्थेतील ICT अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा तयार करून सुरू केला आहे. ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम न्यायालय, पोलीस, तुरुंग आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा यांसारख्या फौजदारी न्यायप्रणालीच्या विविध स्तंभामध्ये डेटा आणि माहितीचे अखंड हस्तांतर सक्षम करते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात येतो. अधिकची माहिती, अंध बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे, कारण या दिवशी अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म झाला आहे. लुई ब्रेल यांनीच ब्रेल लिपीचा जन्म दिला. त्यामुळे आज अंध व्यक्तीही लिहिता वाचू शकतात आणि पुढे जात आहेत. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा डॅडॅशमध्ये सुरू झाली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वृंदावन या ठिकाणी. देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार, ज्याची कॅपिटल आहे पटना. भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा मुंबई या ठिकाणी आहे. तसेच देशातील पहिला नॅनो लिक्विड DAP प्लांट गुजरात या ठिकाणी आहे. तसेच देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतातील फूड पार्कमध्ये $2 अब्ज गुंतवणुकीची प्रक्रिया कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर राईट आन्सर आहे UAEने हे विद्यार्थी मित्रांनो सुरू केलं आहे. पहिले फूड पार्क कांडलाजवळील जमिनीवर उभारले जाण्याची शक्यता आहे, जिथे गुंतवणूकदार स्थानिक लोकांसोबत करार शेती व्यवस्था करू शकतील. UAEचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नाहयान. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. राजधानी आहे अबुधाबी आणि चलन आहे दिरहम. नेक्स्ट, नॅशनल स्टॉकनुसार एक्सचेंज 1.49 कोटी गुंतवणूकदारांसह अव्वल राज्य कोणते आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. महाराष्ट्राविषयी अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब. राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. नेक्स्ट, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, बिसाठी भारत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी पाळल्या जाणाऱ्या 27व्या राष्ट्रीय युवा दिनादरम्यान महाराष्ट्रातील नाशिक येथे विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 2024चे पहिले चक्रीवादळ अल्वारो कोणत्या महासागरात आले? ऑप्शन आहेत हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर की पॅसिफिक महासागर. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिंदी महासागरमध्ये ही अल्वारो विद्यार्थी मित्रांनो चक्रीवादळ आलं आहे. मादागास्कर बेटावर हे चक्रीवादळ येऊन विद्यार्थी मित्रांनो धडकलं आहे. 16,000हून अधिक लोक या ठिकाणी प्रभावित झाले आहे. जानेवारी 2023मध्ये चिन्सॉ चक्रीवादळ तर फेब्रुवारी 2023मध्ये फ्रेडी चक्रीवादळ मादागास्कर बेटाला याआधी विद्यार्थी मित्रांनो धडकलेलं आहे. नेक्स्ट,
संसद रत्न पुरस्कारासाठी किती लोकसभेच्या खासदारांची निवड झाली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 5. यामध्ये आहेत सुकांत मजुमदार जे भाजपाचे आहेत, तसेच श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत, सुधीर गुप्ता भाजपा, रामसिंग कोल्हे NCP, तर कुलदीप राय शर्मा काँग्रेस यांची विद्यार्थी मित्रांनो संसद रत्न म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, अलीकडे चर्चेत आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. अधिकची माहिती बघूयात. लांडगे, हरिण, कोल्हे, सिवेट्स, ससे आणि इतर प्रजातीसारख्या विविध सस्तन प्राण्यांच्या निवासस्थानाचे रक्षण करणे हा आटपाडी संवर्धन राखीव प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यातील वनक्षेत्रात आटपाडी संवर्धन राखीव नावाने नवीन संवर्धन राखीव जागा घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. नेक्स्ट, भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पेन्स. डाय स्काय पार्क रात्रीच्या आकाशाचे संरक्षण आणि प्रकाश प्रदूषण कमी करण्यास मदत करते. याला 1965 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 1975 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आणि 1992 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून नाव नोंदविले. 1983 मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने किनारी पतसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्ल्यू कार्बन एजन्सी सुरू केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू. याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे खारफुटी, कोरल, सीग्रास आणि मीठ दलदलीसह किनारपट्टीच्या परिसंस्थांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करणे. आता तामिळनाडूविषयी माहिती घेऊयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट, दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 15 जानेवारीला सैन्य दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, शेरिंग तोबगे यांची जानेवारी 2024 मध्ये दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भूतान देशाचे पंतप्रधान म्हणून निवड विद्यार्थी मित्रांनो करण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील सर्वात स्वच्छ राज्ये यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पहिला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही भारतातील सर्वात स्वच्छ राज्ये म्हणून ओळखली गेली आहेत. मध्य प्रदेशातील इंदोरने सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला. इंदोरसोबत सुरत शहर अव्वल आहे. त्यानंतर नवी मुंबई, विशाखापट्टणम, भोपाळ या शहरांचा समावेश आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बिहार. राज्यामधील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा विद्यार्थी मित्रांनो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए टीम सौदी. तर लक्षात घ्या, टीम सौदी हे न्यूझीलंड विद्यार्थी मित्रांनो या संघाकडून खेळतात आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 150 बळी आत्तापर्यंत घेतले आहेत. नेक्स्ट, अलीकडेच लोहरी हा जो कापणी उत्सव आहे तो कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पंजाब राज्य. अधिकची माहिती, पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966ला झाली आहे. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. नेक्स्ट, DRDOने नवीन पिढीच्या आकाश NGची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? राईट आन्सर आहे ओडिसा या ठिकाणी. ओडिसाविषयी अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1958ला. DRDOला आहे. DRDOच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय.
नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? राईट आन्सर आहे राजस्थान. राजस्थान राज्याची स्थापना 30 मार्च 1949ला झाली आहे. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. नेक्स्ट, कोणते संरक्षण दल 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय सैन्य दल. त्यानंतर नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक राज्य. या योजनेचं उद्दिष्ट आहे राज्यातील पदवीधर आणि पदवीधारकांना बेरोजगारी सहाय्य प्रदान करणे. कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली आहे. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावर युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्मिता सारंगी. तर आता जागतिक आरोग्य जी संघटना आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याची स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत टेड्रोस ॲधनोम. उपमहासंचालक आहे सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत 194. नेक्स्ट, दिव येथे झालेल्या पहिल्या मल्टीस्पोर्ट्स बीच गेम्समध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. यांनी एकूण 7 सुवर्णसह 8 पदके जिंकली आहेत. 2 नंबरला आहे महाराष्ट्र. 3 सुवर्ण पदकांसह एकूण 14 पदके महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत. नेक्स्ट, गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स नावाचे पुस्तक कोणी लिहिले? राईट आन्सर आहे MJ अकबर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. जानेवारी 2024मध्ये ॲपलला पराभूत करून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोण बनला आहे? तर राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. आणि मायक्रोसॉफ्टचे जे करंट CEO आहेत ते कोण आहेत खाली कमेंट करा. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे गुवाहाटी या ठिकाणी. आता या अनुषंगाने अधिकची माहिती लक्षात ठेवा. डॉक्टर मनसुख मांडविया हे केंद्रीय रसायन आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. नेक्स्ट, माझी शाळा माझा अभिमान अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेशने हे अभियान सुरू केलं आहे. हिमाचल प्रदेशची स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला. नेक्स्ट, सरकारने रस्ते अपघातातील मृत्यू डॅशपर्यंत 50% कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर राईट आन्सर आहे 2030पर्यंत हे जे उद्दिष्ट आहे ते ठेवलं आहेत. भारतात दर तासाला 53 लोक जखमी होतात आणि 19 लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. रस्ता सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक वाहन एक फास्टॅग उपक्रम कोणी सुरू केला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. टोल प्लाझावर अखंड हालचाली करण्यासाठी अधिक कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी हे सुरू केलं आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहे संतोष कुमार यादव आणि जी स्थापना झाली आहे ती आहे 1988मध्ये. नेक्स्ट, डिसेंबर 2023साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे वरील दोन्ही म्हणजेच पॅट कमिन्स आणि दीप्ती शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. हे आता जे ICC आहे त्याची स्थापना झाली आहे 15 जून 1909ला. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा. CEO आहेत जोब एलॉर्डिस आणि महाव्यवस्थापक आहेत वसीम खान.
त्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत एकूण 3100 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. लक्षात घ्या, प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण यामध्ये दिली आहे. परचेस करण्याकरिता 9356256034 यावर व्हॉट्सअप करा. तर प्रश्न आहे, बाजार भांडवलानुसार अलीकडे कोणती भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी बनली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, LIC, ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असे म्हणतो. नेक्स्ट, जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ पोंगल सणाच्या कोणत्या दिवशी आयोजित केला जातो? राईट आन्सर आहे 3ऱ्या दिवशी आयोजित केला जातो आणि हा तामिळनाडूचा विद्यार्थी मित्रांनो पारंपरिक खेळ आहे. नेक्स्ट, डॅडॅश नावाची भारतीय लष्कराने एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टीम विकसित केले आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, संभव, ज्याचा फुल फॉर्म आहे सिक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हर्जन. नेक्स्ट, नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड 2022 अंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. गुजरातची स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. नेक्स्ट, स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 कोणी जिंकला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिअल मद्रिद. नेक्स्ट, भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, विनीत मॅकॉर्टी. नेक्स्ट, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑपरेशन सर्वशक्ती. नेक्स्ट, राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट. आणि या प्रकल्पासाठी एकूण 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले जाणार आहे. या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार होईल. कृषी खते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ग्रीन अमोनियाचे उत्पादन असे आहे की जेथे अमोनिया बनवण्याची प्रक्रिया 100% अक्षय आणि कार्बन मुक्त. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 यावर फोकस ठेवा. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा राज्य. कॅपिटल आहे चंदीगड. नेक्स्ट, मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी कृत्रिम खडक प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ या ठिकाणी. आणि याचं जो उद्दिष्ट आहे ते आहे प्रकल्पाची रचना प्रदेशातील मत्स्य संपत्तीला चालना देण्यासाठी केली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे जीवनमान सुधारेल. नेक्स्ट, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 किती मुलांना देण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 19 मुलांना देण्यात येणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या कच्ची खारखेला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुजरात राज्य. आपण काल प्रश्न विचारला होता गुजरातची कॅपिटल काय, तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. नेक्स्ट, 15वी ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका. आणि तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे, जर आपल्याला ही जी टीम आपण अनाऊन्स केली आहे त्याचा जो कॅप्टन आहे तो कोण आहे याचं जर आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट नक्की करा. नेक्स्ट, कोणते राज्य सरकार महतरी वंदना योजना खूप महत्त्वाच्या असतात, यावर आवर्जून प्रश्न विचारले जातात. तर महतरी वंदना योजना सुरू केली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड. तर लक्षात घ्या, महतरी वंदना योजनेचा उद्देश महिलांचे जीवन सुधारणे आणि महिलांना स्वावलंबी आणि कार्यक्षम बनवणे हा आहे. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाचा पुतळा, या पुतळ्याचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे?
राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. अधिकची माहिती. मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथील स्वराज मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा जगातील सर्वात उंच डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे. एकूण याची जी उंची आहे ती आहे 206 फूट. नेक्स्ट. जकार्ता इंडोनेशिया येथे पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? राईट आन्सर आहे योगेश सिंग यांनी. नेक्स्ट. आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव कोणाला दिला जाणार आहे? राईट आन्सर आहे रंजन गोगोई. लक्षात घ्या, आसामचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सुरुवात झाली आहे 2021ला आणि 2023मध्ये कायदा आणि न्याय याकरिता रंजन गोगोई यांना आसाम वैभव हा पुरस्कार देण्यात आला. रतन टाटांना 2021मध्ये देण्यात आला होता. तसेच डॉक्टर तपन सैकिया यांना 2022मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट. कोणत्या राज्यामध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू. तसेच लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतचे 3100 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकतात. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली आहे. प्राईस आहे 99 रुपये. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 त्यावर व्हॉट्सअप करा. पक्के पागा हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश. आणि तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे, अरुणाचल प्रदेशची कॅपिटल जी आहे ती तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट लगेचच करून द्या. त्यानंतर नेक्स्ट. फर्टिलायझिंग दी फ्युचर नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर मनसुख मांडविया यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि ते केमिकल अँड फर्टिलायझर मिनिस्टर आहेत, म्हणजेच रासायनिक व खते मंत्री. नेक्स्ट. पेप्सिको इंडियाचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जागृत कोटेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट. जगप्रसिद्ध धनु यात्रा कोणत्या राज्यात सुरू झाली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्यामध्ये सुरू झाले आहे. ओडिसाची कॅपिटल आहे भुवनेश्वर. तामिळनाडू चेन्नई, राजस्थान जयपूर आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. नेक्स्ट. 47व्या कोलकाता पुस्तक मेळ्यात कोणता देश थीम कंट्री होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए UK. नेक्स्ट. भारतातील पहिले गाय अभयारण्य कोणत्या राज्यात बांधले जाईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले गाय अभयारण्य बांधले जाणार आहे. नेक्स्ट. नुकतेच नवीन मतदार नोंदणी पोर्टल नमो कोणी सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी JP नड्डा जे भाजपाचे अध्यक्ष आहेत त्यांनी विद्यार्थी मित्रांनो हे सुरू केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट. नुकतेच ऑलरेडी आपण हा प्रश्न बघितला आहे, अधिकची माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, मतदार दिवस 25 जानेवारीला आपण सेलिब्रेट करतो. मुख्यालय आहे नवी दिल्ली. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. 25वे निवडणूक आयुक्त आहेत आणि उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू. नेक्स्ट. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? तर राईट आन्सर आहे 23 जानेवारीला साजरी करण्यात येते. नेक्स्ट. आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्स्पो विंग्स इंडिया 2024 कुठे आयोजित केला जात आहे? तर राईट आन्सर आहे हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला जात आहे. नेक्स्ट. ॲज दी फील्ड्स टर्न्स नावाचे पुस्तक कोणी लिहिलं आहे? राईट आन्सर आहे रणजित प्रताप यांनी ॲज दी फील्ड टर्न हे पुस्तक लिहिले आहे. हिवाळी युवा ऑलिम्पिक 2024मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने भाग घेतला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए साहिल. विंटर यूथ ऑलिम्पिक्स 2024 19 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024मध्ये दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. नेक्स्ट. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून कोणते मंत्रालय भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करेल? राईट आन्सर आहे शिक्षण मंत्रालय. 23 ते 31 जानेवारी दरम्यान भारत पर्व हा कार्यक्रम होणार आहे.
75व्या प्रजासत्ताक दिनाची परेड महिलांच्या प्रगतीवर केंद्रित आहे. अतिथी असणार आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, कुस्तीपटू रविकुमार दहियाने ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स 2024 कोणत्या पदकाचा दावा केला आहे? राईट आन्सर आहे रौप्य पदक. आता या ठिकाणी बघून घ्या. पंतप्रधान आहेत जपानची आपण माहिती बघतो विद्यार्थी मित्रांनो. पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन आणि भाषा आहे जपानी. नेक्स्ट, कोणत्या देशाचे मून स्पिनर मिशन नुकतेच चंद्रावर उतरले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान. या झालेल्या यशस्वी लँडिंगसह जपान हा अमेरिका, रशिया आणि चीन आणि भारतानंतर चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरला आहे. लुना हे जे मिशन आहे ते आहे रशियाचं. अपोलो मिशन आहे अमेरिका. चँग ई मिशन आहे चायनाचं आणि मून मिशन आहे भारताचं. नेक्स्ट, आसाम ब्रेव्हर्ड्स लॅचिट बारफुकान हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? राईट आन्सर आहे अरूप कुमार दत्ता. राईट आन्सर आहे. नेक्स्ट, आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय मॅरेथॉन धावपटूचे नाव काय? तर राईट आन्सर आहे मान सिंग. नेक्स्ट, भारताने कोणत्या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन्स सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी क्युबा. या ठिकाणी क्युबा पाहिजे. सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश क्षमता निर्माण कार्यक्रमांद्वारे डिजिटल परिवर्तनासह प्रोत्साहन देणे आणि सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करणे आहे. हा एक कॅरिबियन देश आहे. पंतप्रधान आहे मॅन्युअल मेरेरो क्रूज आणि राजधानी आहे हवाना. नेक्स्ट, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, अयोध्या राम मंदिराच्या बांधकामाचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? तर राईट आन्सर आहे चंद्रकांत सोमपुरा. अयोध्या राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर आता यूपीच्या कर महसुलात 20 ते 25,000 कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रश्न आहे ICCने घोषित केलेल्या ICC पुरुष T20 टीम ऑफ द इयर 2023चा कर्णधार कोण आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्यकुमार यादव. नेक्स्ट, नुकत्याच लॉन्च झालेल्या इंडियन इम्युनॉलॉजिकल ची देशातील पहिली स्वदेशी लस हॅविश्युअर कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हेपेटायटिस ए. नेक्स्ट, अयोध्येत बांधलेले राम मंदिर कोणत्या वास्तुशास्त्रात बांधले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागरशैली. नेक्स्ट, राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 25 जानेवारी. नेक्स्ट, आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी कोणत्या शहरात करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भुवनेश्वर. केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी पायाभरणी केली आहे. नेक्स्ट, पंतप्रधानांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात 2,000 कोटी रुपयांचे 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सोलापूर. अधिकची माहिती, महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पूर्ण झालेली 90,000हून अधिक घरे आणि सोलापूरमधील रेनगर गृहनिर्माण सोसायटीची 15,000 घरे पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केली. याच्या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचणारे, विडी कामगार, वाहनचालक आणि इतरांचा समावेश आहे. अमृतचा फुल फॉर्म आहे अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. प्रधानमंत्री आवास योजना अर्बनची विद्यार्थी मित्रांनो 2015 लॉन्च करण्यात आले होते. नेक्स्ट, टाइम स्पेंट डिस्टंट ट्रॅव्हल नावाचे आत्मचरित्र कोणाचे आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शिवराज व्ही पाटील. नेक्स्ट, जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर राईट आन्सर आहे चीनने आण्विक बॅटरी विकसित केली आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 25 जानेवारीला पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो आणि या वर्षीची थीम आहे सस्टेनेबल जर्नी टाइमलेस मेमरीज. पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आता फक्त डॅडॅससाठी कॅनडामध्ये राहण्याची परवानगी असेल.
तर लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे. आता जे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट कॅनडामध्ये शिकण्यासाठी जातील तर त्यांना फक्त 2 वर्षांचा व्हिसा या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाने नुकतेच नाटो सदस्य होण्यासाठी स्वीडनच्या अर्जाला मान्यता दिली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तुर्की हे योग्य उत्तर आहे. आता नाटोविषयी अधिकची माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, नाटो फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना. स्थापना झाली आहे 4 एप्रिल 1949ला. सरचिटणीस आहे जेन्स स्टॉल्टनबर्ग. नाटो मिलिटरी कमिटी अध्यक्ष आहेत रॉब बाऊर आणि मुख्यालय आहे ब्रसेल्स, बेल्जियम. नेक्स्ट, लोकप्रिय वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय याच्याशी संबंधित आहे वैभव फेलोशिप योजना. त्यानंतर नेक्स्ट, टेनिस पुरुष दुहेरी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रोहन बोपन्ना योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या, त्यांचं वय वर्ष आहे 40 की 43 वय आहे आणि ते आता जी रँकिंग आहे त्यामध्ये सर्वात वरती पोहोचले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन जी ओपन स्पर्धा आहे ती देखील त्यांनी विद्यार्थी मित्रांनो जिंकली आहे. नेक्स्ट, जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार 2023 किती जणांना प्रदान करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे 31 जणांना. ही जी पुरस्कार आहे त्याची सुरुवात झाली आहे 1961मध्ये. आपत्तीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी हे पुरस्कार 3 श्रेणीत दिले जातात. उत्कृष्ट जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक असे 3 पुरस्कार देण्यात येतात. त्यानंतर नेक्स्ट, नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? राईट आन्सर आहे कुवेत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट, PM नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणत्या राज्यात बुलंदशहर येथे 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण केले? तर राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि ज्या राज्यपाल आहेत त्या आहेत आनंदीबेन पटेल. नेक्स्ट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4 127वा क्रमांक आहे. यामध्ये पाकिस्तान जो आहे 142 क्रमांकाला आहे, श्रीलंका 115, बांगलादेश 59, चीन 107, भूतान 103 आणि नेपाळ 116 क्रमांकावर आहेत. नेक्स्ट, डॅश सरकार फेब्रुवारीमध्ये मोफत वीज योजना सुरू करणार आहे. राईट आन्सर आहे तेलंगणा सरकार. पुढील महिन्यापासून पात्र घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ओमान हे राईट आन्सर आहे. जगातील सर्वात उंच 721 फुटांचे राम मंदिर कोठे बांधणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया ठिकाणी बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेक्स्ट, जानेवारी 2024मध्ये कोणत्या राज्यात ऑरेंज फेस्टिवल 2024 आयोजित केला होता? तर राईट आन्सर आहे नागालँड या ठिकाणी. नेक्स्ट, महिला श्रेणीतील क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाला आहे? राईट आन्सर आहे नॅट सायवर ब्रट यांना विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट, ICC पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? राईट आन्सर आहे विराट कोहली यांना विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार मिळाला आहे. आणि कितव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे ज्यांना येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करा. नेक्स्ट, ऑस्कर 2024मध्ये खालीलपैकी कोणत्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळाले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए टू किल अ टायगर यासाठी विद्यार्थी मित्रांनो नामांकन मिळालेलं आहे. नेक्स्ट, भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम कोणत्या राज्याच्या आहेत किंवा संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मणिपूरच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि मणिपूरची कॅपिटल काय खाली कमेंट करा, तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. नेक्स्ट, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी नुकतीच कुठे जाहीर करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत या ठिकाणी. ओडिसा सरकारने मयूरभंज जिल्ह्यातील
सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील अशा प्रकारची पहिली ब्लॅक टायगर सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सायमा वाजिद. नेक्स्ट, नुकताच भारतरत्न कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, कर्पूरी ठाकूर. लक्षात घ्या, कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न मिळालेले 49वे आहेत. भारतीय राजकारणातील सामाजिक न्याय क्षेत्रातील योगदानाबद्दल कर्पूरी ठाकूर यांना हा सन्मान देण्यात आला आहे. 1970मध्ये ते पहिल्यांदा आणि 1977मध्ये दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न याची सुरुवात 1954मध्ये झाली. 1954मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण्णा यांना देण्यात आला. 2019मध्ये प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच लक्षात घ्या, जून 2022 ते जानेवारी 2024पर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न आपण घेऊ शकतात. 3100 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही करंट अफेअर परचेस कराल तेव्हा तुम्हाला पुढील महिन्यांच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.